नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन. सर्वात आधी आपल्या देशाचं रक्षण करणारे सीमेवरचे जवान, सोबतच आपल्या देशाचा आर्थिक मूलभूत पाया असलेले सर्व शेतकरी बंधू आणि त्यासोबतच आपला सर्व यूट्यूब परिवार, सर्वांना टेक महाराष्ट्रीयनतर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, थंबनेल तर तुम्ही बघितलंच असेल. हो, थंबनेल तुम्ही बघितलंच असणार. तर मित्रांनो, हा मेसेज सर्वांच्या मोबाईलवर सेंड झाला. मित्रांनो, हो, प्रत्येकाच्या मोबाईलवर हा मेसेज सेंड करण्यात आलेला गव्हर्नमेंटतर्फे. गव्हर्नमेंटने कशासाठी हा मेसेज सेंड केला असेल, तुम्हाला काय आहे या मागचं खरं सत्य, तर काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आपण टोटल सर्व माहिती पूर्णपणे बघणार आहोत. मित्रांनो, हा मेसेज जो तुम्हाला सेंड झालाय, यामध्ये नेमकं तुम्हाला काय सांगितलंय आणि ई श्रम कार्डमध्ये नवीन अपडेट्स वगैरे काय आहे, तुम्हाला ई श्रम कार्ड काढायचं असलं तर ते तुम्ही कसं काढू शकता, सर्व डिटेलमध्ये माहिती देणार आहे. त्यासाठी तुमचं काम काय आहे तेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, जास्त वेळ घालवत नाही, डायरेक्ट आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकताय ई श्रम कार्डची ऑफिशियल वेबसाईट आपण ओपन केलेली आहे. तुम्ही बघू शकता, इथं सर्व माहिती तुम्हाला या पेजवर इथं बघायला मिळेल. जर मित्रांनो बघा, तुम्हाला नवीन ई श्रम कार्ड काढायचं आहे तर तुम्ही इथून रजिस्टर ऑन ई श्रम, इथून तुम्ही सहजपणे तुमचं ई श्रम कार्ड काढू शकता. मित्रांनो, लॉग इन जर केलं तर लॉग इनमध्ये जर तुम्हाला तुमचं ई श्रम कार्डचं अकाउंट लॉग इन करायचं आहे आणि जर काही बदल करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. मित्रांनो, सर्वात आधी आता तुम्हाला जो मेसेज आलेला मित्रांनो, तो त्या मेसेजचा आपण हे बघणार आहोत. बघा, तुम्ही इथं खाली दिलेलं तुम्हाला फॉर पेन्शन ₹3000 पर मंथ, म्हणजे 3000 रुपये पेन्शन पर मंथ. इथं हा पर्याय दिसतोय तुम्हाला, यावर इथं क्लिक करतो आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे. इथं तुम्हाला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, म्हणजे तुम्हाला जे मेसेज आलेले आहे तुम्हाला मोबाईलवर, यामध्ये तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो, सर्व डिटेल माहिती आपल्याला दिलेली आहे. तुम्हाला यासाठी काय काय क्रायटेरिया आहे, तुम्हाला यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार, पात्रता काय काय, अपात्रता कोणकोणत्या, सर्व डिटेल माहिती दिलेली आहे. आपण सर्व एकदा स्टेप बाय स्टेप बघू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, त्याखाली दिलेलं आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन इज अ गव्हर्नमेंट स्कीम meant for the old age protection and the social security of unrecognized workers. म्हणजेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे जी वयाच्या 60 वर्षानंतर असंघटित कामगार आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे तुमच्यासाठी पात्रता काय ठेवण्यात आलेली तुम्ही बघू शकताय. फॉर द अनरिकॉग्नाइज्ड वर्कर, UW, म्हणजे ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेला आहे असे सर्व कामगार, म्हणजे ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे असे सर्व नागरिक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यानंतर एंट्री एज बिटवीन 18 ते 40 वर्ष, म्हणजे 18 ते 40 वर्ष वयोगटातील सर्व जेवढे कामगार आहेत ते सर्व या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. मित्रांनो, 40च्या वरती तुम्ही अर्ज करू शकत नाही, कारण त्यानंतर तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथं संपतो, म्हणजे तुमची पात्रता संपते, बरोबर. त्यानंतर मंथली इन्कम अप टू 50,000, म्हणजे तुमचं मंथली इन्कम, म्हणजे महिन्याचं उत्पन्न किती तुमचं 15,000 पाहिजे, तेव्हा तुम्ही या योजनेमध्ये लाभ घेऊ शकता. मित्रांनो, फीचर्स म्हणजे उद्दिष्ट काय काय त्या योजनेचे तुम्ही बघू शकता. ॲश्युरेड पेन्शन ऑफ द 3000 मंथ, म्हणजे पर मंथ, म्हणजे तुम्हाला 3000 रुपये महिन्याला कॉन्ट्रीब्युशन दिलं जाणार आहे किंवा पेन्शन सरकारतर्फे दिलं जाणार आहे. त्यानंतर सेकंड आहे व्हॉलेंटरी अँड कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम, म्हणजे ती एक व्हॉलेंटरी आणि कॉन्ट्रीब्युटरी, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला पाहिजे. त्यात कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जसं तुम्ही अटल पेन्शन माहिती मित्रांनो, तुम्हाला अटल पेन्शन जसं आहे सेम तशा पद्धतीची स्कीम आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जो या योजनेचा मासिक अग्रिम हप्ता असेल तो तुम्हाला तेवढा जमा करावा लागणार आहे आणि त्यानंतर त्यात गव्हर्नमेंट सुद्धा काही हप्ता जमा करणार आहे. त्यांच्या जी टक्केवारी असेल त्यानुसार गव्हर्नमेंट त्यांचा हप्ता जमा करेल आणि वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला मग हे 3000 रुपये पेन्शन दिले जातील. मित्रांनो, त्यानंतर तुम्ही बघू शकता मॅचिंग कॉन्ट्रीब्युशन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजेच तुम्हाला गव्हर्नमेंटतर्फे, मी आधी सांगितलं तुम्हाला की गव्हर्नमेंटचा जो अग्रिम हप्ता असेल, गव्हर्नमेंट त्यात त्यांचं हप्ता ऍड करून तुम्हाला नंतर वयाच्या 60 वर्षानंतर सर्व लाभ दिले जाणार आहेत. त्यानंतर खाली आहे नॅशनल पेन्शन स्कीम ऑफ ट्रेडर, म्हणजे जे ट्रेडर वगैरे आहेत किंवा जे सेल्फ एम्प्लॉई आहेत, स्वयंरोजगार कामगार असतात काही काही, त्यांच्यासाठी ही नॅशनल पेन्शन स्कीम योजना लागू केली मित्रांनो गव्हर्नमेंटने. तर यामध्ये सुद्धा सेम तुम्ही बघू शकताय एलिजिबिलिटी काय दिलेली आहे. फॉर सेल्फ एम्प्लॉईड शॉप ऑनर्स, रिटेल ऑनर्स अँड द अदर व्यापारीज, म्हणजे जे स्वयंरोजगार करणारे, एखादे शॉपचे ऑनर असतील, म्हणजे तुमचं एखादं दुकान वगैरे असेल, त्यानंतर तुम्ही एखादे रिटेलर असाल किंवा एखादा माल सप्लाय वगैरे करत असाल तुम्ही, तर ते आणि व्यापारी वर्ग, जे व्यापारी असतात मित्रांनो, व्यापारी वर्ग सुद्धा या स्कीम मध्ये सहभागी होऊ शकतात. मित्रांनो,
त्यानंतर खाली तुम्हाला माहिती परत 18 ते 40 वर्ष वयाची मर्यादा आहे मित्रांनो, त्यावरती तुम्ही करू शकत नाही. त्यानंतर खाली अॅन्युअल टर्नओव्हर तुमचं किती पाहिजे, तर शुड नॉट बी एक्झिट दॅन 1.5 करोड, म्हणजे 1.5 कोटीच्या आतमध्ये तुमचा टर्नओव्हर पाहिजे, तेव्हा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकताय. त्यानंतर फीचर तर तुम्हाला आधी सांगितलं मी, नॅशनल पेन्शन स्कीमचे सुद्धा तेच आहेत. ॲश्युरेट पेन्शन 3000 रुपये महिन्याला मिळणार. त्यानंतर व्हॉलेंटरी अँड कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम आहे, म्हणजे गव्हर्नमेंट त्यांचा हप्ता ऍड करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला 60 वर्षानंतर ते देणार आहे मित्रांनो. अधिक डिटेलमध्ये आपण बघूयात. डिटेलमध्ये इथं तुम्ही बघू शकता, आता डिटेलमध्ये आपण ओपन केलेला आहे PMSYM स्कीम, म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची डिटेल वगैरे काय आहे तुम्ही इथं बघू शकताय. तर तुम्हाला मित्रांनो जो मेसेज तुम्हाला आधी आलेला आहे, तर बघा बऱ्याचशा बँकां थ्रू किंवा शासनातर्फे सुद्धा तुम्हाला मेसेज पाठवण्यात आलेले मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं आता सर्व डिटेलमध्ये माहिती दिली आहे मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं तुम्हाला सर्व कॅटेगरी दिलेली आहे. तुम्ही बघू शकता कोण कोण या योजनेमध्ये सहभागी होऊ शकते. रिक्षा पुलर आहे, वॉशरमॅन आहे, डोमेस्टिक वर्कर आहे, म्हणजे ते किरकोळ काम करणारे, बांधकाम करणारे जे वर्कर असतात ते सुद्धा करू शकताय. त्यानंतर कॉबलर आहेत, त्यानंतर हेड लोडर्स आहेत, असंघटित कामगार, म्हणजे जेवढेही असंघटित कामगार आहेत. असंघटित म्हणजे मित्रांनो जे तुमचे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वर्कर असतात, त्यानंतर शेतात शेतमजूर, जे शेतामध्ये काम करतात ते शेतमजूर, म्हणजे जे असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे मित्रांनो. त्यानंतर सेकंड पॉईंट तुम्हाला परत सांगितलं मी की 3000 रुपये महिन्याला तुम्हाला पेन्शन दिली जाणार आहे. त्यानंतर सर्वात शेवट आता तुम्हाला यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला क्रायटेरिया अजून काय ठेवण्यात आलेला आहे, तर तुम्ही बघू शकता इट इज अ व्हॉलेंटरी अँड कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम अंडर विच द बेनिफिशियरी शुड रिसीव्ह अ मिनिमम ॲश्युरेट पेन्शन ऑफ 3000 पर मंथ आफ्टर अटेनिंग द एज ऑफ 60 years and if the beneficiary dies. म्हणजे बघा तुम्ही इथं काय दिलेलं आहे, आता ही एक व्हॉलेंटरी आणि कॉन्ट्रीब्युटरी स्कीम आहे मित्रांनो. मी तुम्हाला आधी सांगितलं सर्व माहिती बरोबर, आणि या अंतर्गत तुम्हाला 3000 रुपये महिन्याला दिले जातात. पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथं आहे बघा, जर वयाच्या 60 वर्षानंतर समजा किंवा त्याआधी जर बेनिफिशरी म्हणजे जो लाभार्थी आहे तो जर मृत पावला, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार आहे, तर द स्पाउस ऑफ द बेनिफिशरी शुड बी entitled to receive the 50% of the pension as a family pension. तर यामध्ये मित्रांनो जर लाभार्थी एखाद्या वेळेस वारला, म्हणजे त्यांची मृत्यू वगैरे झाली, तर अशामध्ये जे त्यांच्या सांभाळ करणारे, जे स्पाउस आपण ज्याला म्हणतो, जे सांभाळ करणारे आहेत ते त्यांना गव्हर्नमेंट तर्फे या योजनेअंतर्गत 50% रक्कम शासनातर्फे दिली जाणार आहे मित्रांनो. म्हणजे पेन्शन म्हणून 50% रक्कम त्यांना मिळणार आहे. म्हणजे तुमच्या अर्थात 1500 रुपये त्यांना दर महिन्याला प्रोव्हाइड केले जातील मित्रांनो. कोणत्या केसमध्ये, जे त्यांचा सांभाळ करतायत ते. जर लाभार्थीची एखाद्या वेळेस मृत्यू झाली तर फॅमिली पेन्शन इज ऍप्लिकेबल ओनली टू स्पाउस, म्हणजे ही फॅमिली पेन्शन फक्त कोणाला राहणार आहे की जो त्यांचा सांभाळ करते, म्हणजे लाभार्थीचा जो सांभाळ करेल त्या व्यक्तीला ही पेन्शन मिळणार आहे बरोबर. त्यानंतर इथं खाली बघा मित्रांनो, इथं सर्व फक्त तुम्हाला पेन्शन वगैरे कशी दिली जाणार काय सर्व ती माहिती दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता द ऍप्लिकंट बिटवीन द एज ऑफ द ग्रुप 18 to 40 years will have to make the monthly contribution ranging between to ₹55 to Rs 200 per month till they attaining the age of 60 years. आता इथं बघा तुम्ही, जे या योजनेचे लाभार्थी आहेत किंवा ज्यांना सहभागी व्हायचं या योजनेमध्ये बरोबर, त्यांनी वयाचे 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत ज्यांना सहभागी व्हायचं ते त्यांना महिन्याला तुम्ही बघू शकता 55 रुपये किंवा 200 रुपयापर्यंत, म्हणजे 55 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत तुम्ही या योजनेमध्ये हप्ता करू शकता किंवा सहभागी होऊ शकता. म्हणजे तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे महिन्याचं तुमचं 55 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंत तुम्ही कोणताही हप्ता ठेवू शकता. जसं LIC मध्ये हप्ते असतात मित्रांनो, तुमचं अटल पेन्शन आहे, सेम त्या पद्धतीने मित्रांनो इथं तुम्ही तुमचा अग्रिम हप्ता ठेवू शकता. 55 रुपयापासून तुम्ही ते 200 रुपयापर्यंत तुमचा मंथली हप्ता सुद्धा इथं ठेवू शकता. कधीपर्यंत, वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्हाला भरावा लागणार आहे, आणि त्यानंतर गव्हर्नमेंट त्यात त्यांचा हा अग्रिम हप्ता सुद्धा ऍड करणार, आणि त्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला लाभार्थ्यांना या पैशांची वाटप केली जाणार, म्हणजे तुम्हाला महिन्याला 3000 रुपये पेन्शन दिलं जाणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो गव्हर्नमेंटची स्कीम आहे. खाली वरती तुम्हाला मी एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे सर्व सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागतील यामध्ये, तर इथं बघू शकताय तुम्ही, एक आधार कार्ड तुमचं लागणार आहे, आणि त्याखाली इथं सेव्हिंग बँक अकाउंट, जनधन बँक अकाउंट जर असेल तर ते सुद्धा लागणार आहे, आणि IFSC कोड, बँकेचा IFSC कोड तुम्हाला द्यावाच लागणार आहे मित्रांनो इथं. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जे मोबाईलवर जो मेसेज आलेला आहे मित्रांनो गव्हर्नमेंटचा, तर ती योजना आहे मित्रांनो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ही योजना राबवली जाते ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत. इथं तुम्ही बघू शकताय ई श्रम कार्डचं ऑफिशियल पेज आहे. जर तुम्हाला लॉग इन वगैरे ई श्रम कार्ड कसं काढायचं
करायचं काय हे जर बघायचं असलं डिटेल तर आपल्या चॅनलवर याचा सविस्तर व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे मित्रांनो. इथे जाऊन तो व्हिडिओ बघा आणि त्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजपणे ई श्रम कार्ड सुद्धा काढू शकता मित्रांनो. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल. भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिक मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.